हॅलो, धन्यवाद राहुलजी चव्हाण. जाऊया मागच्या दिशेने आणि आता एक नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. याच दरम्यान आमचे रोही ऑप्टिशियनचे सर्व शंकर विषय आपले मनपूर्वक स्वागत. सुरुवात पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय गोलंदाज सुदर्शन जाधव. पहिलाच बॉल आणि समोर खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय. सागर देशमुख स्ट्राईक एंडला आणि नॉन स्ट्राईक एंडला सैफ. दोन मातब्बर खेळाडू आहेत सलामीवीर ओपनिंग पेअर मध्ये आणि पहिला चेंडू या दरम्यान डॉट पाहायला मिळालाय. पॉवर प्लेचे पहिले षटक आहे अविनाश भुईर जे बाहुबली आहेत ग्रामीणचे. आणि यावेळेस आपण पाहतोय अपिश खेळ बॉल चाललाय पॉइंटच्या डोक्यावरून. दोन क्षेत्ररक्षक इथे पाठलाग करतात आणि अखेर चेंडूला अडवण्याचा प्रयत्न या ठिकाणी सक्सेस होतोय. 2 धावा मिळतील सागर देशमुखला. सुरुवात इथे शांत पाहायला मिळते. स्लो बस स्टडी हे सगळीकडे. पहिला चेंडू डॉट आला आणि त्यानंतर घेतलेल्या या 2 धावा. ऑफिशियल कॅमेरामॅन सर्वांचं कौतुक, अपडेटर, ऑफिशियल स्कोरर, तुमची ऑफिशियल सर्व टीम. लंच ब्रेक नंतर पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ओम साई एंटरप्राइजेस सुधीर राजभर आणि संदेशजी मसने यांच्या वतीनं राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला भरपूर सारा शुभेच्छा. बॉल चाललाय कव्हर्सला. जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमा पार. हा या इनिंगचा पहिला चौकार. ऑन साइडला यावेळेस आपण पाहतो स्कोर ऑफ द विकेट. झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप होतोय. सिद्धेश राऊत याला तुम्ही पाहतायत आक्रमक खेळाडू. दोन्ही संघाच्या तुलनेने आपण जर पाहिलं तर अनेक चांगले खेळाडूंचा भरणं असलेले 2 संघ. जांताराच्या बदलापूर असेल, त्यानंतर राज क्रीडा मंडळ कुळगाव. नुकताच आपण एक महाराष्ट्राच्या वतीने एक स्पर्धा पाहिली, महाराष्ट्र विद्युत कर्मचारी ही स्पर्धा पाहिली. त्यामध्ये सिद्धेश राऊत हा सुद्धा खेळाडू होता. यावेळेस ऑन साइडला चेंडू वळवला. बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला आणि सातत्याने दुहेरी धाव घेण्यामध्ये यशस्वी होता. सिंगल डबलला तितकं प्राधान्य, कारण क्रिकेटमध्ये या धावांची नितांत गरज असते. दरम्यान आमचे अत्यंत जवळचे मित्र सचिन टेंबे खास करून जे कासगाववरून या मॅचचा आनंद घेतात. नुकताच आपण पाहिलं तर सचिन केवणे यांच्यावरती असणारा मित्रप्रेम, 1000 रुपयाचं रोख पारितोषिक, कारण जे षटक होतं वाखाणण्याजोगे त्या सामन्यामध्ये जोबेली टीमचं ज्याने कंबरडं मोडलं खऱ्या अर्थाने असंच म्हणावं लागेल. आणि तो षटक अप्रतिम राहिलं सचिन केवणचं. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतो. आणि याच दरम्यान हे 2 संघ आता या फेरीतील तिसऱ्या सामन्यामध्ये इथे एकमेकांसमोर दाखल झालेले आहेत. चांगलं क्रिकेट सादर होतंय. बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा चालू आहे. स्वर्गीय केशव बारकू म्हात्रे स्मृती चषक 2024 या मॅचचा आनंद घेणारे आमचे सर्व हे मान्यवर मंडळी. आपण पाहतोय संतोष मामा म्हात्रे असेल, मधुकरजी म्हात्रे आपले मनपूर्वक स्वागत. निलेशजी मराठे असेल, हरिभक्त परायण स्वप्नील जाधव आणि तसेच आमचे लाडके भाऊजी विष्णू शिंदे यांना सुद्धा तुम्ही पाहतायत. कुणालजी म्हात्रे, धनराजी म्हात्रे, योगेश पाटील असेल, नरेश नवले, या सर्वांचं आपण कौतुक करू आमच्या VIP डायस मधून. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं संपन्न झालं नुकतंच आणि पहिल्या षटका अखेर 9 धावा या जांताराच्या बदलापूर संघाच्या खात्यामध्ये आहेत. षटक क्रमांक 2 चा खेळ. अनुभवी गोलंदाज खुशाल भोईरला तुम्ही पाहतायत. गेले कित्येक वर्ष या खेळाडूला आपण पाहिलेला आहे. व्यावसायिक खेळ आणि ग्रामीण खेळ या दोन्ही फॉर्मॅट मध्ये या खेळाडूची सातत्याने वर्णी लागत असते, परंतु आज स्वतःच्या गावासाठी आणि स्वतःच्या नावासाठी खेळ करत असताना कुशल भोईर बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज आहे. समोरच्या एंड करून स्ट्राईक एंडला सागर देशमुख.
यावेळेस ऑनसाइडला वळवलाय, बॉल चाललाय डीप मध्ये, शतक वेगाने येतात सुमित. एक धाव कंप्लीट होती आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. कुळगाव प्रीमियर लीग एक मोठा चित्तथरारक जी स्पर्धा असते त्यामध्ये अनेक खेळाडू कुळगाव परिसरातून नेहमी खेळत असतात आणि त्याच गावची आज टीम या ठिकाणी खेळतीये राज क्रीडा मंडळ या नावाने. आदरणीय सचिन दादा दलाल यांच्या वतीने संपूर्ण स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम कुळगाव संघासाठी शुभेच्छा येतात. षटक क्रमांक 2 चा खेळ आपण पाहिला ज्यामध्ये खुशाल भोईर पहिला चेंडू अप्रतिम राहिला आणि त्यानंतर लगेच दिशेपासून थोडेसे भरकट आहेत, एक्स्ट्रा रन मिळतीये. डबल डिजिट मध्ये धावसंख्या पाहायला मिळते. मिस्टामिक स्ट्रोक स्वतः गोलंदाज कॉट हँड बॉल करण्याची संधी होती आणि खुशाल भोईरने स्वतः आवाज दिला, माझा झेल मी घेणार. परंतु इथे अविनाश भोईर, सिद्धेश राऊत तीन खेळाडू एकत्र आले आणि कदाचित 3 तिघाडा आणि काम बिघाडा पण असं म्हणतो या युक्तीप्रमाणे कदाचित ते काम बिघडलेलं पाहायला मिळालं. झेल ड्रॉप झाली आहे, इथे मिळालं जीवनदान फलंदाज सैफला आणि आता सागर जो स्ट्राईक एंडला खेळाडू. 8 वैयक्तिक या धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. दुसऱ्या बाजूला सैफ 5 या धावसंख्येवरती आहे. ओव्हर द विकेटने खुशाल तयार. बॅटची लिडिंग एज, पाठीमागे बॉल चाललाय गॅस्टनच्या, तोपर्यंत एक सिंगल धाव मिळते. सिद्धेश राऊतने भरपूर चांगले प्रयत्न केले. ऍक्शन रिप्ले मध्ये जरूर तुम्ही पाहू शकाल की बॅटच्या टो एंडला स्पर्श करून हा बॉल मागे राहिला. चांगलं बॅकअप जबरदस्त आपण पाहतोय. मागे जे कटआउट आहे स्वर्गीय केशव बारकू मात्रे स्मृती चषक, आदरणीय कुमार वरुणजी वामन मात्रे यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी आपण पाहिलं तर आपल्या बदलापूरचे कुटुंब प्रमुख माजी नगराध्यक्ष कुळगाव बदलापूर नगर परिषद वामन शेठ बात्रे यांचं कटआउट तुम्ही पाहू शकाल. त्यांच्या बाजूला आमदार कोकण शिक्षक विभाग मतदारसंघाचे तब्बल 1 2 3 नाही तर 5 जिल्ह्याचे आमदार आदरणीय ज्ञानेश्वर बारकू म्हात्रे सरांचं या ठिकाणी कटआउट तुम्ही पाहू शकाल. ज्यांच्या वाढदिवसानिमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे ते वरुणजी म्हात्रे, यानंतर भावेजी म्हात्रे आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे डॅशिंग नगरसेवक आदरणीय तुकाराम शेठ म्हात्रे यांचं सुद्धा कटआउट तुम्ही पाठीमागे पाहू शकता. आणि यावेळेस बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, रन्स मिळतील 6, ठोकलाय भगवा षटकार. आकार मिळतोय. अगदी आपण पाहिलं तर स्कोर कार्ड वरती टीमची टोटल आता 2-0. दरम्यान आमच्या गणेश शेठ म्हात्रे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. काल त्यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला 10 क्रिक लाईव्ह ऑफिशियल टीमच्या वतीनं आणि संपूर्ण म्हात्रे कुटुंबाच्या वतीनं गावाच्या वतीनं यावेळेस जो वाढदिवस आपण पाहिला. गणेश तुला पुनश्च एकदा बिलेटेड हॅपी बर्थडे. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं चालू आणि त्यामधील शेवटचा अंतिम बॉल. धावसंख्या धावफलकावरती 20. अद्यापर्यंत जमेची बाजू साताराच्या बदलापूर संघाची की सलामीची जोडी मैदानावरती खेळतीये. यावेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका प्रतिमे एक टप्पा घेत बॉल चालला सीमा रेषा पार. धावा मिळतील म्हात्रे स्पोर्ट्सचे महेश म्हात्रे सुद्धा या मॅचचा आनंद घेतात. स्वागत आहे आपलं. धावा धाव फलकावरती 24-24. डीजे ऑपरेटर आमचे जे मामा आहेत त्यांना विनंती राहील की संपूर्ण वाक्य कंप्लीट झाल्यानंतर आपण आपला आनंद घ्या. 24-24 धावा धाव फलकावरती षटक क्रमांक 2 चा खेळ संपन्न झालेला आहे. अवघ्या 5 षटकांची मॅच शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये
काय हवं असतं जास्तीत जास्त धावा प्रत्येकाला हवा असतात आणि तो प्रयत्न आता प्रत्येक संघ सुद्धा करतोय. आता जंतराच्या बदलापूर संघाचा विचार जर केला तर 12ची सरासरी आता 2 षटकामध्ये पाहायला मिळते. कुणाल पेनकर तेच तरार गोलंदाज तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. अगदी गतवर्षी देखील अनेक रेकॉर्ड्स त्याच्या नावावरती आहेत. यावर्षी सुद्धा एक नव्या भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. यावेळेस इथे चांगला फटका खेळायचा होता. गोपनीय सारखी बाट फिरवली, संपर्क होऊ शकला नाहीये. कदाचित खडेखडी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कचा कोणता वापर नाहीये, परंतु बॅट अँड पॅडच्या मधोमध हा चेंडू किती वेगवान असते रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. डॉट बॉल. सुदर्शन जाधव हे नाव जरूर ऐकलं असेल आणि त्याला सुद्धा मिळते सफलता. पहिला धक्का लागेल जांताराच्या बदलापूर संघाला. एस इट इज OUT फलंदाज बाद. पुकार जेव्हा आला त्यानंतर असं वाटलं होतं की इथून मात्र धावांचा वेग वाढतोय की काय, परंतु आता सुदर्शन जाधव नावाचा गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये पुनश्च एकदा त्याला पाचारण करण्यात आलंय. संघनायकाने दिलेली जिम्मेदारी आहे आणि त्या जिम्मेदारीने त्या जबाबदारीने काय षटक तो हाताळतो. अष्टपैलू खेळाडू आहे, शांत स्वभावाचा खेळाडू आहे सुदर्शन जाधव. अनेक रेकॉर्ड्स या सुद्धा खेळाडूच्या नावावरती आहेत. या हंगामाची पहिली फायनल, पहिली चॅम्पियन्स ट्रॉफी गोरेगावच्या मैदानावरती याच राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने उचललेली आहे आणि तिथून मात्र मागे वळून पाहिलेलं नाहीये. एक चांगला खेळ त्यांचा नेहमी पाहिलेला आहे. यावेळेस आपण पाहतो समोर खेळत बॉलर्स बॅक ड्राईव्ह. स्वतः गोलंदाज सुदर्शन जाधव चेंडूला या ठिकाणी गॅदर करतात, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाते. दीपेश मात्रे, धनेश मात्रे या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. ऑफिशियल कॅमेरामॅन, ऑफिशियल अपडेटर विजय पगारे सुद्धा लंच ब्रेक नंतर जॉईंट होत आहेत. त्यांचे मनपूर्वक स्वागत. आमच्या मिस्टर जॉय आपले कौतुक असेल. कौतुकास्पद कामगिरी करणार हे टेनक्रिक लाईव्ह टेलिकास्ट वाहिनी आहे. अगदी फार कमी वेळेमध्ये इथे मात्र उंच भरारी घेतली आहे. यावेळेस शरावती चेंडू आदळतोय, धाव नाहीये. डॉट बॉल. सुदर्शन जाधव कौशल्य पणाला लावत असताना आपले आणि अत्यंत सुंदर षटक. अद्यापर्यंत सुदर्शन जाधवचा विचार केला तर 2 षटकांचा स्पेल त्याच्याकडून हाताळला जातोय. फक्त 10 धावा त्याने खर्च केल्यात, 1 विकेट त्यांनी प्रस्थापित केली आहे. म्हणजे अवघ्या 10 चेंडूमध्ये बॉल रन आपल्याला पाहायला मिळतात. 10 धावा त्याने खर्च केलेल्या आहेत. शेवटचे अंतिम स्टील 2 टू गो. इथे लाईन चांगली आहे. कदाचित इथे मात्र पाल बचावले गेले असतील. सेफ. अगदी आपण पाहतो यष्टी चीत करण्याचा प्रयत्न होता, यष्ट्या उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता. काय चेंडू हाताळला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. जबरदस्त, व्हेरी गुड बॉलिंग बाय सुदर्शन जाधव. शेवटचा अंतिम बॉल. फुल टॉस बॉल कसा सोडेल. ताकदीचा प्रचंड वापर, ताकद झोकलीये सैफ खाने. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतील आणखीन 4. जांताराजा क्रिकेट क्लब बदलापूर टीमला मिळालेला हा आणखीन एक चौकार.
खऱ्या अर्थाने 1 डिसेंबरला आपले सर्वांचे हक्काचे लाडके युवा मित्र युवा सेवक आदरणीय कुमार वरुण वामन शेठ म्हात्रे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या स्पर्धेला या ठिकाणी आज शुभारंभ करण्यात आलेला आहे. अगदी आपण पाहतो अतिशय आनंदात उत्साहात हा वाढदिवस 1 डिसेंबरला याच ठिकाणी खेळाडूंच्या उपस्थितीत साजरा केला जाईल. अगदी आपण पाहतो चांगले चांगले उपक्रम मग वामन शेठ म्हात्रे असतील वरुणजी म्हात्रे असेल सातत्याने गोरगरिबांसाठी मदतीचा हात त्यांच्या वतीने देण्यात आलेला आहे. पहिलाच बॉल स्वागत केले स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगत असताना इरफानच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमा पार. सी यू लेटर पुन्हा भेटू सिक्सर. धावा धाव फलकावरती होत्या तेजस मेहरचं या ठिकाणी स्वागत केलेलं लेफ्ट राऊंड विकेट. आणखीन एक समोर खेळलेत लॉंगनला चपराक लगावली आहे. सुदर्शन जाधवचे प्रयत्न कमी पडलेत. बॉल जणू काय पायाला स्पर्श करून चटका लागला असेल सीमा पार जाईल 4 धावांकरिता. सतरा तुषार म्हात्रे हे जॉईंट होतात. एक चांगले गोलंदाज आहेत शौर्यजे वडवली टीमचे आणि आता ऑफिशियल स्कोररच्या भूमिकेत स्वागत आहे आपलं. षटकार आला आणि त्यानंतर लगेच चौकार. या धावा धाव फलकावरती फार निर्णायक ठरू शकतील. द्वितीय सत्रामध्ये आपण पाहतो एक चांगली टार्गेट चांगला सेट करण्याचा प्रयत्न आहे. चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न आहे जांताराच्या बदलापूर संघाचा. पुन्हा एकदा इथे मात्र आपण पाहतोय बॉल चाललाय सीमा रेषा पार. अंपायर सिग्नल नो बॉल देन 4 रन. कमी तिथे आम्ही असं दाखवत असताना आमचे योगेशजी म्हात्रे बघा आयोजकांच्या भूमिकेत सुद्धा आहेत. आता डीजे ऑपरेटरच्या भूमिकेत आणि हे काम करावं लागेल. आपली घरची स्पर्धा म्हटलं ना तर कोणतेही काम ज्या क्षणाला येईल ते काम तुम्हाला करावं लागेल. इथे यावेळेस आपण पाहतो मिस्टामिंग क्षेत्ररक्षक जज करतायत स्वतः तेजस आणि झेल ड्रॉप. कदाचित सिद्धेश राऊतचा हा झेल होऊ शकला असता. मी तर म्हणेन आमचे 12th मान सुद्धा हेच सांगतात की ते स्वतः कॉल तेजसने दिला माझा असेल आय विल टेक मी आणि स्वतः माझा असेल मी घेणार परंतु इथे तो अपयश ठरलेला आहे. ऑन साइडला आडवा बाटने खेचलाय क्षेत्ररक्षक येता वेगाने. इथे मात्र झाली मिस्टेक. आता या चुका चुका आणि चुका पाहायला मिळतात. एक चूक इथे तुम्हाला महागात पडू शकते. म्हटलं जातं ना समुद्रात जाणाऱ्या जहाजामध्ये कदाचित त्या जहाजाला एक छिद्र असेल ना तर ते जहाज बुडल्याशिवाय राहत नाही असं म्हटलं जातं. परंतु एखादी चूक तुम्हाला इथे महागात पडू शकते. हेच तर क्रिकेटचं उदाहरण आहे. बॉल चाललाय सीमा पार
रन्स मिळतात 4. कदाचित असं वाटलं की आम्ही आता बदलापूर प्लॅटफॉर्मवरती आहोत की काय. जी अनाउन्समेंट असते बरोबर 3:03 जाणारी खोपोली किंवा कर्जत गाडी आहे. आणि यानंतर आपण जर पाहिलं तर आता या चौकाराने धावसंख्येला एक वेगळी दिशा मिळते. 53 धावा धावफलकावरती. 53 लॉस ऑफ 1 विकेट. 4 षटकांचा खेळ संपन्न झाला. अद्यापर्यंत आपण पाहिलं तर 13.25च्या सरासरीने स्ट्राईक आपण जर पाहिले करंट रन रेटने तर 53 वरती पोहोचलाय तो जांताराच्या बदलापूर हा संघ. शेवटचं अंतिम षटक गोलंदाज सिद्धार्थ तयार होता. सिद्धार्थ सिद्धेश नावाचे 2 खेळाडू राज क्रीडा मंडळ कुळगाव संघामध्ये खेळत आहेत. सुदर्शन असेल, खुशाल भोईर, अभि भोईर, त्यानंतर आमचे बारक्या कांबळे. तुम्ही पाहू शकाल मगाशी थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली त्यांच्या वतीने आणि 4 धावा आणखीन धावफलकामध्ये ऍड झाल्या. स्टॉकवरचं षटक मॅच ऑन. सेकंडला इरफान चांगली बॅटिंग करतात. 20 धावांवरती नाबाद खेळतोय. इथे पहिलाच बॉल भन्नाड वेग जबरदस्त अप्रतिम मेरिट नुसार हे षटक आहे. पहिलाच बॉल आपण पाहतोय ऍक्युरेट परफेक्ट डिलिव्हरी पाहायला मिळते. जबरदस्त टप्पा होता आणि याच दरम्यान हा डॉट चेंडू पाहायला मिळाला. एक प्रचंड अचूक टप्पा सुद्धा. इरफान कडेकडे सोकण्याचा प्रयत्न करतात. आणखीन एक चेंडू डॉट येईल. सलग 2 चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतात. सिद्धार्थ कदाचित मी तर म्हणेन या वर्षी लॉन्च केलेला खेळाडू आहे. अगदी आपण पाहतो काही नवख्या खेळाडूंना प्रत्येकाला वेगवेगळ्या सीझन मध्ये वेगवेगळ्या हंगामामध्ये एक नवीन खेळाडूला संधी मिळते ना. हे फक्त बदलापूर ग्रामीण क्रिकेटच करू शकतं आणि या ग्रामीण क्रिकेटचा जो दर्जा आहे हे मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. कारण प्रत्येक खेळाडूला संधी मिळते. हे प्लॅटफॉर्म निर्माण करणारे आमचे सर्व बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वागणीचे पदाधिकारी आहेत. यावेळेस बॅटची कडा स्वीट साऊंड कानावरती आलाय. क्वाड बिहाइंडच्या रूपानं फलंदाज होईल बाद. इरफानला परतावं लागेल ज्याने 20 धावांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिले. फलंदाज होईल बाद. 53 वरती लागणारा हा दुसरा झटका जांताराच्या बदलापूर संघाला. फलंदाज बाद. तीन चेंडूमध्ये एकही धाव त्याने खर्च केली नाहीये. स्ट्रायकिंगला स्वप्नील. लाईन चांगली आहे. हा सुद्धा चेंडू डॉट आलाय. इथे मात्र फसवा चेंडू टाकण्यात आलाय. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल कारण बदलापूरच्या ट्रॅक वरती जर 2 गाड्या एकाच ट्रॅक वरती आल्या तर अपघात निश्चितच आहे आणि इथे त्याग करावा लागतो विकेटचा. फलंदाज होईल बाद कारण स्ट्राईक हवी आहे सैफला म्हणून स्वप्नीलला परतावा लागेल. 1 मोर विकेट डाऊन. सुद्धा या ठिकाणी दाखल झालेला आहे. सध्याच्या घडीला भन्नाट फॉर्म मध्ये हा संघ आहे. तुषार जमदारे आपलं मनपूर्वक स्वागत. गौरव म्हात्रे असेल कॅप्टन, व्हाईस कॅप्टन तुषार. बनबाऊसचा कॉल देण्यात आलेला 1 फॉर दी कॉल आणि या दरम्यान शेवटचा अंतिम बॉल. जर गोलंदाजी सिद्धार्थची अद्यापर्यंत आवडली असेल ना तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो कारण 5 चेंडू त्याने डॉट फेकलेत. 1 विकेट सुद्धा घेतली आहे. शेवटचा अंतिम बॉल. 29 जर्सी क्रमांकाचा खेळाडू आहे राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमचा सिद्धार्थ आणि यावेळेस आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने वाईडिश लॉंग ऑफला
एक सिंगल आली, सेकंडचा कॉल आणि दोन धावा या ठिकाणी मिळतील, हरकत नाहीये. परंतु शेवटचं अंतिम षटक वाखाणण्याजोगी राहिलं. राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमच्या दृष्टिकोनातून अप्रतिम षटक राहिलं. फक्त केवळ 2 धावा त्यांनी खर्च केला. 53 धावा 4 षटकामध्ये असताना या 2 धावा म्हणजे 55 आणि येणारे आता 30 बॉल 56 धावसंख्येची गरज असेल या मॅच मध्ये. अब तक 56 रनों की जरूरत. खरवई संघाचे कॅप्टन आणि ओम कोंडेश्वर भोज याही संघाचे कॅप्टन आपण टॉस यायचं आहे. आय थिंक सो योगेश पाटील या ठिकाणी रेडी आहेत. गौरव म्हात्रेंना विनंती राहील की आपण सुद्धा या. आपण मिड इनिंग मध्ये टॉस या ठिकाणी संपन्न करणार आहोत. उपस्थित आमचे मान्यवर निलेशजी मराडे यांना विनंती राहील, मानकुलीचे कुल कॅप्टन यांच्या शुभास्ते आपण करूया टॉस. जे असोसिएशनचे पदाधिकारी सुद्धा आहेत आणि माणकिवली संघ नेहमी त्यांच्या नेतृत्वाखाली खेळत असतो. श्री गणेश क्रिकेट संघ माणकिवली या संघाचे कॅप्टन आपलं स्वागत आहे आणि त्यांच्या शुभास्ते आपण टॉस करणार आहोत. या ठिकाणी दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत, गौरव म्हात्रे आणि त्यांच्या समवेत प्रतिस्पर्धी योगेश पाटील. काटेकी टक्कर, एक चांगली लढत, प्रेक्षकांना एक चांगला सामना यानंतरचा सुद्धा पाहायला मिळणार आहे. परंतु त्याही पेक्षा एक चांगली लढत आता मैदानावरती रंगती आहे, जिथे 56 धावसंख्येची गरज आहे. टीम जाणता राजा बदलापूर संघाच्या विरोधात राज क्रीडा मंडळ कुळगाव टीमला. आणि या प्रश्नाचं उत्तर काय असेल हे देण्यासाठी द्वितीय सत्रामध्ये आम्ही आमंत्रित करतोय. या ऐकूया आमचे साथी समालोचक राहुल चव्हाण यांना. धन्यवाद. सर आणि सामन्याला सुरुवात. पहिला बॉल आपल्या अनोख्या स्टाईलने सुरुवात केली आहे. यावेळेस तुम्ही पाहताय सिद्धार्थ राऊतच्या बॅटमधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकार.
षटकार ठोकला. 6 धाब्याच्या साथीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल 56 धावांचं टार्गेट आहे आणि त्यात लक्षाचा पाठलाग करत असताना काय सुरुवात केली आहे सिद्धेश राऊतनं. आडवा बाटनं खेचला अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला बॉल चाललाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक उपस्थित. थोडासा फंबल झालाय. एक सिंगल तर एक पटी दुसऱ्याचा प्रयत्न होतोय. 2 धावा इथे देखील मिळतील या शंकात नाही. या डीजे वाले बाबा थोडासा आवाज वाढवा. आणि 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक 8 आकड्यावरती. आज अमित डांगरे टीममध्ये नाही आहेत. राज क्रीडा मंडळ कुळगाव या संघामध्ये ते नेहमीच खेळतात व्हाईस कॅप्टनच्या भूमिकेत. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा येतात टीम कुळगाव संघाला. त्यांच्याही शुभेच्छांचा आम्ही स्वीकार करू. आणि इथे फटका फसलाय. फाईन लेगचा खेळाडू पुढे सरकतोय. दरम्यान धाबा किती मिळतील पाहावा लागेल. 2 धाबा इथे एक पडल्या. तिसरीचा प्रयत्न नाही आहे. आणि आता याच 2 धाब्याच्या साथीनं धावफलक पुन्हा एकदा 10 आकड्यावरती. आम्ही डागरे म्हटले तर ऑफिशियल अंपायर आहेत, पंच आहेत. खरं तर TDPL ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये सातत्याने त्यांची पंचगिरी आपल्याला पाहायला मिळेल. आज फायनलचा दिवस आहे. आज देखील ते तिथे उपस्थित आहेत. त्यांनाही आपण बेस्ट ऑफ लक देऊ या स्पर्धेच्या माध्यमातून. 10 धाबा धावफलकावरती जोडले गेले. आता 27 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरता 46 धाबांची गरज आहे. आमचे मित्र रोशनजी तरे जोडले गेले. तुमचंही मनपूर्वक स्वागत. चांगला फटका स्क्वेअर लेगला खेचला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पोहोचताय. धावत पळत चेंडूतून फेक करतील. दरम्यान 2 धाबा इथे देखील जोडल्या जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 12 धाबा. 12 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. सलग 3 बॉल 3 षटकार. कोणत्याही बॅटरनं मारलं तर आम्ही जी डांगरे सर त्यांच्याकडून 1000 रुपयाचा कॅश प्राईज. फुल टॉस होता. ऑन साइडला खेचलाय. खेचून मारलाय. स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. आणि ते मात्र एक चांगला झेल त्याने स्वीकारलाय. आणि अखेर परतावा लागेल सिद्धेश राऊतला. फलंदाज बाद. आज रतन काका म्हात्रे डीजे मास्टरच्या भूमिकेत आहेत. सर्व प्रकारचे संगीत, सर्व भाषेचे संगीत तुम्हाला ऐकायला मिळतील. गुजराती सॉन्ग आपण आत्ताच ऐकला. सकाळपासून अगरी कोळी सॉन्ग आपण ऐकत होतो. थोड्या वेळात इंग्लिश देखील येतील या शंकात नाही. गोलंदाज केपी. फुल टॉस होता. इथे देखील तुम्ही पाहताय पंचांकडे लाऊड अपील मागितली. आणि इथे तुम्ही पाहताय सुमितला मैदान सोडावं लागेल. सलग दुसरा फलंदाज बाद. केपीला आपण पाहिलं. कुणाल पेनकर जो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. खरं तर 12 धावा त्याने खर्च केल्या 4 चेंडूवरती. परंतु सलग 2 बॉलवरती शेवटच्या 2 विकेट त्यांनी संपादित केले. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. 24 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धाबाची गरज आहे कुळगाव टीमला जिंकण्याकरिता. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. जुना जाणता खेळाडू खुशाल भुईरला तुम्ही पाहता. षटक क्रमांक 2 पॉवर प्लेचं साहिम. फुलटॉस होता. ऑन साइडला खेचलाय. जजमेंट खराब होतं इम्रानचं. परंतु पुन्हा एकदा पोहोचला चेंडूवरती त्याने. इथे मात्र गरुड झेप घेत असताना चांगला झेल त्याने स्वीकारला. आणि आता अखेर सुदर्शन जाधव या मॅचची गोल्डन विकेट. त्याला मैदान सोडावं लागेल. सलगचा 3रा धक्का.
ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर कशा प्रकारे झेल स्वीकारला. जजमेंट थोडंसं खराब होतं इरफानचं, परंतु पुन्हा एकदा गरुड छेप घेत असताना एक चांगला झेल त्याने स्वीकारला. फुलटॉस बॉल होता खरं तर, त्याला मात्र भिरकावून देण्याचा प्रयत्न फसला सुदर्शनचा आणि अखेर सुदर्शनला आता मैदान सोडावं लागलं. नवीन खेळाडू प्रतीक जाधव, साहिम, चांगला फटका व्ही शेप मध्ये सलगचा चौथा धक्का लागेल का? हो, लागलाय. टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाला सलग 2 बॉलवरती कुणाल पेंडकरने 2 फलंदाज बाद केलंय आणि आता देखील तुम्ही पाहता साहिमला देखील सफलता मिळते. सलगचा चौथा धक्का लागेल. तू चल मैं आया ही परिस्थिती आता मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. टीम राज क्रीडा मंडळ कुलगाव संघाच्या माध्यमातून एकही खेळाडू जिम्मेदारी स्वीकारत नाहीये, एकही खेळाडू सिंगल डबलला प्राधान्य देत नाहीये. जो येतोय तो षटकार मारायचा प्रयत्न करतोय आणि थेट मैदान देखील सोडतोय. आणि आता नवीन खेळाडू मैदानाच्या मध्ये बाळा दाखल होतोय. तेजसला तुम्ही पाहताय, तेजस मेहर मैदानाच्या मध्ये दाखल झाला. थेंबे थेंबे तळेसाचे हे समीकरण आम्ही नेहमीच पडत असतो. क्रिकेटची लाईफ लाईन सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, परंतु या मॅचमध्ये आता 22 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 44 धावांची गरज आहे. सलग 4 फलंदाज बाद झालेत, म्हणून तर आम्ही नेहमीच सांगत असतो यही नहीं मिलती राही को मंजिल, दिल में एक जुनून सा जगाना पड़ता है. अरे पूछो चिड़ियों से कैसा बनाती है आशिया, ओ बोले तिनका तिनका उठाना पड़ता है. थेंबे थेंबे तळेसाचे सिंगल डबलला प्राधान्य द्यायला हवं, स्ट्राईक रोटेट करायला हवे. कारण समोर जर आपण पाहिलं नॉन स्ट्रायकिंग एअरवरती पाण्यातून मासा जसा बाहेर काढावा ना, तो मासा जसा चाचपडतो तसा आता कुशल भोईर देखील चाचपडत असताना रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न यावेळेस तुम्ही पाहताय आता सक्सेसफुल मिळाली येते म्हणजे तेजसला आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा. उंगली से नहीं निकलता ना तब उंगली टेढ़ी करनी पड़ती है, दाखवलं तेजसनं. आणि पहिल्या बॉलवरती खरं तर तो माइंड सेट करून आला होता की मला रिव्हर्स अटेम्प्ट करायचं आणि 4 धावा वसूल करायच्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स, चांगला फटका, 2-2 क्षेत्रशा पाठमोरे. एक टप्पा घेतला बॉलनं, डीप मध्ये वाऱ्याच्या वेगाने चाललाय, खेळाडू पोहोचतोय. दरम्यान धावा किती मिळतील? बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर सलगचा दुसरा चौकार. बघा एसट्यांच्या मागे जे खेळाडू धावतायत, टीम बदलापूर संघाची आपणास विनंती आहे की आपण ज्यावेळेस धावताय त्यावेळेस मागे थोडंसं लक्ष द्या, कारण मागे एक खड्डा आहे. मागील वर्षी जोबेरी टीमचा खेळाडू अभय चौधरी त्याने झेप घेतली होती आणि त्यानंतर एक रील देखील व्हायरल झाली होती. कहाँ गया उसे ढूंढो अशी रील ती व्हायरल झाली होती. दुखापत तुम्हाला होऊ शकते, त्यामुळे आम्ही तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवतोय. मागे धावताना थोडंसं लक्ष द्या ही विनंती आहे. सलग 2 चौकार आता तेजसच्या बॅटमधून. चांगला फटका आहे, बॉलर बॅकड्रॉप करण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय लॉंगला, डीप मध्ये सोपे साबंत पोहोचतात. सिंगल तर एकपटी दुसऱ्याचा प्रयत्न चालवलाय. 2 धाबा भरपूर वेगाने एकवटल्या जातात. खरं तर ज्यावेळेस पूर्णपणे धावसंख्येला ग्रहण लागलं होतं, ज्यावेळेस आपण पाहिलं 4 फलंदाज सलग बाद झाले होते, अशा परिस्थितीमध्ये स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घेतली आहे तेजसनं आणि आतापर्यंत 3 चेंडू फेस करत असताना 10 धावा तेजसनं देखील वसूल केल्यात. यावेळी देखील थोडासा शफल झाला होता, ऑन साईडला खेचला होता, स्क्वेअरला पाहिलं होतं, क्षेत्र मोकळा, त्याच दिशेला फटका घेण्याचा प्रयत्न तर फसतोय, परंतु मिळेल ती सिंगल. सिंगलच्या जोरावर ती धावफलक पुढे सरकेल. अजूनही या मॅचचा जर विचार केला तर आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 33 धावांची गरज. मुख्य व्यासपीठावरती तुम्ही पाहू शकता बदलापूर आणि वांगणी संघटनेचे उपाध्यक्ष संतोषजी म्हात्रे आहेत, त्यासोबत धनराजजी म्हात्रे, स्वप्नील जाधवला तुम्ही पाहता, योगीची म्हात्रे, योगेश पाटील, श्रीकरेश मानकिवली टीमचे संघनायक निलेश दादा मराडे, त्याचबरोबर नरेशजी नवले आणि आमचे भाऊजी भडकले आणि अंतिम सामन्यात वराडे संघ धडकले असे आमचे विष्णू शिंदे यांना देखील तुम्ही पाहताय मुख्य व्यासपीठावरती या मॅचचा आनंद घेत असताना. त्यांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमचे मित्र जय पाटील हे देखील जोडले गेले, त्यांचे मनपूर्वक स्वागत.
केपी इनफिल्डच्या वरनं केले, चांगला फटका आहे, एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू धावतोय परंतु बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा किती मिळतील? 4 धावा. दोन धाबा इथे देखील मिळतील याच शंकात नाहीये. खर तर स्कूप करण्याचा प्रयत्न होता तेजसला तुम्ही पाहता आणि इथे मात्र 2 धाबा पुन्हा एकदा मिळतील. कुणाल पेनकरला तुम्ही पाहता षटक क्रमांक पहिलं ते चांगलं फेकलं. पुन्हा एकदा संघनायकाने विश्वास याच्यावरती दाखवलाय. 16 बॉलचा खेळ शिल्लक आहे जिंकण्याकरिता 27 धाबांची गरज आहे. मागील सामना कसा विसरून चालेल? जेरमा जोबेली संघ ज्यांना मात्र 18 चेंडूमध्ये 22 धाबांची गरज असताना तो सामना गमावला. डवलेपाडा संघानं बाजी मारली आणि सध्याच्या घडीला आता 16 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 27 ची गरज. चांगला फटका आहे, पुन्हा एकदा पॉइंटच्या क्षेत्रामध्ये घेतला. क्षेत्ररक्षक धावतोय डीप मध्ये, त्याच्या बाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. तेजसच्या बॅटमधून देखना चौकार. आणि त्या विश्वासाला सार्थ ठरेल अशी कामगिरी करायचं याच अनुषंगानं तेजसचा बल्ला बोलतोय. एक सिंगल इथे ऍड होतीये. धावफलक आता पुढे सरकेल. कुशल भोईरला तुम्ही पाहताय. खरं तर दुसरे धाव घेण्याचा त्याचा मानस होता परंतु धाडच नव्हतं. परंतु इथे देखील सिंगल मिळेल. धावफलक पुढे सरकतोय. 14 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 22 ची गरज या मॅच मध्ये. तेजस आणि त्याच्या साथीनं कुशल हे 2 बॉल आता भरपूर महत्वाचे असतील केपी साठी. कुणाल पेनकर यांचा विचार केला तर आपण मागील वर्षी पंचाच्या भूमिकेत त्यांना नेहमीच पाहिलं. क्रिकेटवरती नितांत त्यांचं प्रेम, परंतु यावर्षी जॉब देखील महत्वाचं आहे. त्यामुळेच की काय क्रिकेटपासून थोडेसे वंचित आहेत. तरी देखील आज वेळात वेळ काढून दाखल झाले नंतरचा बदलापूर टीमसाठी. फुल टॉस होता. पुन्हा एकदा सरळ बॅटने घेतला. डीप मध्ये खेळाडू स्वप्नील पोहोचतात. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. 2 धाबा इथे देखील मिळतील. परंतु मी कौतुक करेल स्वप्नीलचं, जो मात्र धावत पळत चेंडूवरती पोहोचला आणि आता टाळा त्याच्यासाठी देखील वाचतात. 2 धाबा इथे देखील मिळतात आणि त्याच 2 धाब्याच्या साथीने आता धावफलक पुढे सरकत असताना आतापर्यंत 36 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्याकरिता 20 धाबांची गरज आहे. टीमचा अंतराचा बदलापूर संघाच्या अगेन्स्ट राज क्रीडा मंडळ कोळगाव या 2 टीमच्या दरम्यान हे मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. फुल टॉस होता. बिगिट करण्याचा प्रयत्न स्कोअर लेगच्या पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि इथे डायरेक्ट हिट देखील केलाय. घडले काय तर कुशलला आता मैदान सोडावं लागेल आणि फलंदाज बाद. नवीन खेळाडू अविनाश. फुल टॉस होता. स्कोअर लेगला खेचून मारलाय. डी बॅकवर्ड स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. तेजसच्या बॅटमधून धमाका सिक्सर.
ची गरज आहे. मला वरती नेहमीच प्रेम करते, तिला आई म्हणतात. त्यानंतर दिवे सर्वच लावतात, परंतु जो पाण्याने दिवा लावतो ना त्याला साई म्हणतात. ओम साईराम. आज गुरुवारचा दिवस आहे आणि आमचे नक्कीच रतन काका मात्रे यांनी एक चांगलं संगीत वाजवलं. पालखी सोहळा देखील सुरुवात आहे. यस, आज पालखी पोहोचली आहे शिर्डीमध्ये. यस, 12 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. गोलंदाज षटक क्रमांक 14 घेऊन अंकुश. स्ट्रायकिंग वरती अविनाश. पहिला बॉल. यावेळेस तुम्ही पाहता 12 चेंडूमध्ये 13 धावांची गरज असताना अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 12 चेंडूमध्ये आता 12 धावांची गरज आहे. खरं तर फ्रीडच्या बॉलवरती पूर्णपणे यष्ट्या सोडल्या होत्या तेजसनं. आणि ज्या प्रकारची बॅटिंग पिंटू फारच्या करतो ना तशीच काही बॅटिंग आपल्याला तेजसची पाहायला मिळाली. षटकर त्याने वसूल केला. बॅकफुटला गेला, चांगला फटका. डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहिला, त्याला हलून देखील दिला नाहीये. त्याच्या डोक्यावरनं 1 बाउन्स ओव्हर द लाईन. 4 धावा. आपले 4 पर्यंत बाद झाले होते ना तेव्हाच पूर्णपणे आवाज दबला होता, परंतु आता बारक्या पाडाव्या असतील तर नंतर मोठ्या पाडाव्या असतील यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळतोय. हा चौकार आलाय आणि धावफलक पुढे सरकत असताना 11 चेंडूमध्ये आता 8 धावांची गरज आहे. येस, बाडी सर नाण्याच्या 2 बाजू, कधी बाजी इधर तो कभी बाजी उधर, हे चित्र आपण पाहतोय. बॅटची कडा आहे. यावेळेस देखील जर बॅट आणि बॉलचा व्यवस्थित संपर्क झाला असता ना मॅडी सर, तर हा बॉल मला वाटतं बडवली गावातून आणावा लागला असता. इतका बॅटचा फ्लो जबरदस्त होता, कारण बदलापूरचा बाहुबली बॅटिंग करतोय. त्यामुळे आता इथे धाव मिळणार नाही. 10 बॉलचा खेळ शिल्लक, 8 धावांची गरज. गोलंदाज अंकुश लावेल का धावसंख्येवरती? बिग हिट केलाय, खोदून काढलाय, ऑन साइडला फेकून दिलाय मिड विकेटला. बॉल बाउंड्री लाइनच्या बाहेर, गेंद आई स्लॉट में, उससे पार किया. धावांची गरज आहे. इथे देखील लाईन चेक करावी लागेल. पंच वळतात, अंपायर सिग्नलला व्हाईट बॉल आणि इथे देखील धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. खरं तर थोडीशी घाई आहे. टीम राज क्रिकेट मंडळ कुळगाव संघाला सामना लवकर फिनिश करायचे, याच अनुषंगाने आता मैदानावरती बॅटिंग होते. इथे देखील खेचायचं होतं, मोठा फटका, परंतु मैदानावरती घडले काय तर डॉट बॉलची समाप्ती होत असताना 8 चेंडूचा खेळ आता शिल्लक आहे आणि 1 धाब्याची गरज आहे. आणि सामना इथे मात्र जिंकलाय टीम राज क्रीडा मंडळ कुळगाव संघाने. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर जामताराचा बदलापूर, तुम्ही देखील चांगलं खेळला. तुमच्या पुढील वाटचालीसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. हाडलक रोशन तरे, तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि या बादचा मॅच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. खरं तर मॅच किताब तेजसला द्यायला हवा, परंतु कोण आहे मॅच खेळाडू ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. 9 चेंडूमध्ये 28 धावांची खेळी करणारा तेजस ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मन लागो रे